रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मुळशीकरांनो, आता जागे होण्याची वेळ आलेली आहे. मुळशी बचाव समन्वय समितीच्या वतीने विनंतीपूर्वक आव्हान करतो की माझ्या मुळशी तालुक्यातील माता भगिनींनो, युवकांनो, ज्येष्ठ नागरिकांनो, शेतकरी बांधवांनो, व्यावसायिकांनो, सामाजिक कार्यकर्त्यांनो आणि माझ्या तमाम स्वाभिमानी मुळशीकरांनो, आज मी तुमच्यासमोर कोणत्या एका राजकीय पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही, पत्रकार म्हणून उभा नाही. मी उभा आहे एक मुळशीकर म्हणून. आणि म्हणूनच आज माझी तुमच्याकडे हात जोडून एक विनंती आहे. मुळशीची बदनामी आपण आता सहन करायची का? मुळशी तालुका म्हणजे नेमका काय? मुळशी म्हणजे संतांची भूमी, वारकरी संप्रदायाची भूमी, अध्यात्माची भूमी. मुळशी धरण सत्याग्रहाची भूमी, कष्टकरी आणि स्वाभिमानी माणसाची भूमी. मुळशीने महाराष्ट्राला कर्तृत्ववान माणसं दिली हो. मुळशीने समाजाला संस्कार दिले हो. मुळशीने समाजाला संघर्षाची प्रेरणा दिली हो. मग आज आपल्या मुळशीची ओळख एका नकारात्मक शब्दाने का केली जाते? मुळशी पॅटर्न हा शब्दप्रयोग नेमका कोणत्या मुळशीचे प्रतिनिधित्व करतो? आज गावातील आपले संस्कार, आईवडिलांचे संस्कार, आपल्या भगिनींचा सन्मान, आपल्या युवकांचे कष्ट, आपल्या शेतकऱ्यांचा घाम, आपल्या संतांची परंपरा, आपल्या 12 मावळ्यांचा इतिहास नाही का? मग मुळशीची ओळख चुकीच्या पद्धतीने केली जात असेल तर आपण शांत का बसायचे? माझे हे आव्हान आहे, कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नाही. हे आव्हान आहे चुकीच्या प्रतिमेविरोधात. हे आंदोलन कोणत्या व्यक्तीविरोधात नाही. हे आंदोलन आहे मुळशीच्या अस्मितेसाठी. हे कोणत्याही पक्षाचे आंदोलन नाही. हे प्रत्येक मुळशीकराचे आंदोलन आहे. माझे मुळशीकरांना एक आव्हान आहे. आपले राजकीय मतभेद वेगळे असू शकते, आपली विचारधारा वेगळी असू शकते, आपली श्रद्धा वेगळी असू शकते, नक्कीच आहे. पण एक गोष्ट आपली समान आहे, आपण सर्वप्रथम मुळशीकर आहोत. म्हणूनच पक्षीय मतभेद समितीच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवा आणि मी प्रथम मुळशीकर या भावनेने या लढ्यामध्ये सहभागी व्हा. हे माझे आव्हानही आहे. आपल्याला विनंतीपूर्वक आव्हान आहे. मुळशीची बदनामी होत असताना आपण किती दिवस गप्प बसणार? आज आपण गप्प बसलो तर उद्या आपली मुले प्रश्न विचारतील, बाबा मुळशीची बदनामी होत होती तेव्हा तुम्ही काय केले? या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आपल्या पुढच्या पिढीवर येऊ नये. आज आपण आवाज उठवला नाही तर उद्या उशीर झालेला असेल. म्हणून मुळशीकरांनो, आता नाही तर कधीच नाही, आपण शांततेच्या, लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने हा लढा लढूया. जनजागृती करूया. गरज पडल्यास कायदेशीर लढा देऊया. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊया. पण एक गोष्ट नक्की करूया, मुळशीची बदनामी थांबवूया. मुळशीचा स्वाभिमान जागूया. मुळशीची खरी ओळख महाराष्ट्रासमोर आणूया. माझी सर्व मुळशीकरांना हात जोडून विनंती आहे, नम्रपणे विनंती आहे. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सेनापती बापट सभागृहामध्ये पंचायत समिती मुळशी पौड येथे होणाऱ्या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपण तिथे केवळ गर्दी करण्यासाठी नाही तर मुळशीच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी एकत्र येणार आहोत. चला आपण ठरवूया, मुळशीची बदनामी थांबवायची, मुळशीचा सन्मान वाढवायचा, मुळशीच्या पुढच्या पिढीसाठी स्वाभिमानाची ओळख निर्माण करायची. आणि शेवटी एवढेच म्हणेन, मुळशीचा सन्मान ही कोणा एकट्याची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येक मुळशीकराची सामुदायिक जबाबदारी आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय मुळशी. रामकृष्ण हरी मंडळी. धन्यवाद.